नमस्कार सगळ्यांना. हाय, श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी लातूरला निघाली आहे. दीदीच्या मैत्रिणीच्या इथं कार्यक्रम पण आहे. तिथं मी मैत्रिणीला पण भेटायला जाणार आहे आणि माहेरी पण जाणार आहे. हे बघा, किती छान आणि स्वच्छ निर्मळ एकदम फ्रेश वातावरण आहे. थोडा थोडा पाऊस पडलेला आहे. पेरण्या झालेल्या आहेत. आता काही पाऊस नाही आहे. 4-5 दिवस झालं ऊनच पडलेलं आहे. आणि हा मधला रस्ता आहे लातूर. हे बघा, हे हत्ती बेटापाशी आलो आहे आम्ही. इथून 1 किंवा 2 किलोमीटर आहे. तरी हे बघा, हत्ती बेट इथून नाही दिसत झाडामुळं. आणि थोडं लांब गेलं की मग झाडं नाहीत, काय नाही. तिथून दिसणार म्हणजे दिसणार. आणि एवढ्या जवळ आलेला आहे तरी नाही दिसत हत्ती बेट. आता पुढे जाऊन बघूया. 1-2 किलोमीटर होतं तर नाही दिसला हत्ती बेट. आणि आता किती लांब आलो आहे आम्ही, कमीत कमी 5 किलोमीटर लांब आलो आहे हत्ती बेटाजवळनं. आणि आत्ता दिसू लागलं आहे हत्ती बेट. म्हणजे इथं झाडं वगैरे नाही तर त्यामुळे दिसायलाय. आणि तिथं झाडी जास्त होती त्यामुळं नाही दिसला. हे बघा, हत्ती बेट कोणाकोणाला माहिती आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आहे ही हत्ती बेट बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि कोणत्या तर दिवशी मी हत्ती बेटावर जाणार आहे, मग तुम्हाला दाखवते, ती आपण बघूया. बघा, आता किती भरपूर लांब आलेला आहे आपण, तरी पण हत्ती बेट दिसू लागला. आणि तिथं जवळ होतं तर दिसत नव्हता. हे बघा, कारण काय आहे सांगू का, तिथं आसपास झाडी जास्त होती त्यामुळे ते दिसत नव्हता. आणि आता झाडी कमी आहे त्यामुळे दिसू लागलं हत्ती बेट आता. आणि कोणाकोणाला माहिती आहे हत्ती बेट, कोण कोण गेलं आहे कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईबर करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा. हे बघा, हे मधला रोड आहे आता लातूरला जाण्यासाठी. हे देवर्जनपासून आलेला आहे. हे बघा, लातूरच्या अलीकडं नदी लागलेली आहे, मांजरा नदी. आपली मांजरा नदी म्हणलं तर लातूर मांजरा नदी म्हणलं तर कोणी पण ओळखत आहे. आता आपल्याला बाबळगावला जायचं आहे. बाबळगावहून मग लातूरला जायचं आहे. तर आपण आता जवळ आलेले आहोत बाबळगावच्या. हे बघा, मांजरा नदी पण गेली. हे बघा, आपण बाबळगावमधून इकडं निघालेले आहे. आता लातूर रोड पकडलेला आहे, म्हणजे चाललोत आता आपण लातूर रोडला. लातूर ते बाबळगाव रोड आहे हे. हे बघा, लातूरला जाण्यासाठी आता आपण हे रोड धरला आहे. आता हे पोलीस क्वार्टर आहे जवळ आलेलं. इथं पोलीस पण भरपूर थांबलेले आहेत. आता आपण लातूरमध्ये आलेला आहे. हे बघा, आता दीदीच्या मैत्रिणीच्या इथं घेऊन चालली आहे. आता मी निघाले मैत्रिणीला भेटायला कल्पना साडीमध्ये. हे बघा, आता मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे. 2-3 महिने झालं मला मैत्रिणीकडे जाऊन, म्हणजे काम सोडून. आता मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे लातूरला कल्पना साडी सेंटरमध्ये. तर आम्ही खूप गप्पा मारणार आहे, भेटणार आहे मस्त. खूप छान आहेत माझ्या मैत्रिणी. मया पण लय करते आता. आणि आम्ही एकत्र राहिलेले आहे, काम केलेलं आहोत 4 वर्ष, त्यामुळे खूप मया लागली.
वाटलं का बरं काय आता 15 दिवसाला जाऊ. हे माझ्या कल्पना साडी सेंटरमधल्या मैत्रिणी. खूप आम्ही बोललो, भेटलो. मग निघायच्या वेळेस परत आणि म्हणलं थोडं भेटू. त्यांना पण खूप छान वाटलं, मला बी खूप छान वाटलं लय दिवसांना भेटल्यामुळे. ते गिऱ्हाईक मैत्रिणी मला भेटले, चहा पाणी झालं. आता मी माहेरी निघाली आहे. आता आम्ही निघालेले आहे माहेरला. हे बघा, हे माहेरचा रस्ता आहे. म्हणजे उदगीर नांदेड रोड आहे. तर आम्ही जात आहे. आजचा दिवस काय फिरण्यातच गेला आहे. इकडं तिकडं पळापळी. हे पहा, हे मांजरा नदी आहे भातखेडची. लातूर रोडवर नदी येणारी हे मांजरा नदी आहे. हे बघा, आता पाणी पण कमी झालं आहे. आणि आई पप्पासाठी खायला पण घेतली आहे मी. हे बघा, बायावाला कोणत्या पण लेडीजला माहेर म्हणलं की म्हणजे आनंद होणारच बरं. हे बघा, हे माझं माहेर आता आलेलं आहे. हे रोड असंच माहेरला चाललं आहे. हे बघा, जवळ आलेलं आहे गाव आता. माझ्या माहेरचं नाव आहे भातांगळी मांजरा. हे बघा, हे माहेरचं घर आहे आईचं इकडं. आणि हे दारातला वडाचं झाड आहे मोठं, भरपूर मोठं झाड आहे हे. आणि लय तेवढं काही भारी घर नाही, साधं सिंपलच आहे, पण छान आहे. हे बघा, बसले, हातपाय धुवले, चहा पाणी झालं. जेवण तर आपलं कार्यक्रमामध्येच झालं होतं तिकडं. इकडं पप्पा आले होते बाहेरून. बाहेर पप्पा थांबले होते. हे बघा इकडं. आणि मी मस्त वातावरण इकडं तिकडं बघत होते. फ्रेश वातावरण आणि छान हवा पण सुटली होती. खूप छान वारं पण सुटलं होतं. हे बघा, आणि थंड सावली होती वडाच्या झाडाची. आणि तिकडं देवीचं अंबाबाईचं मंदिर पण बांधत आहे, बांधकाम चालू आहे. मी आता निघालेली आहे आमच्या गावाकडे. हे बघा, पाऊस वगैरे काही नाही. आता आम्ही निघालेलो आहे.